पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवरती थेट गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलच्या कारवाईचा इशारा दिलेला होता। धाराशिवमध्ये 10 बँकांच्या व्यवस्थापकांवरती गुन्हे नोंद झालेत। खरीप हंगामामध्ये पीक कर्जासाठी अर्ज करून सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं गेलं नाही। मुजोर बँकांना सरकारनं या सगळ्याबाबत आता दणका दिलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वीच फडणवीसांनी बँकांना काय इशारा दिला होता बघूया। जे शेतकरी आहेत ज्यांना त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं, तर काही बँका पीक कर्जाकरताही सिबिल स्कोअर मागतायत। आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीक कर्जाकरता जर बँकेने सिबिल स्कोअर मागितला तर त्यांच्यावर FIR दाखल करायचा। कारण स्टेट लेवल बँकिंग कमिटीमध्ये हा निर्णय झाला आहे की पीक कर्जाकरता सिबिलची अट ठेवता येत नाही। त्या संदर्भातला RBIचं सर्क्युलर देखील आहे। असं असताना जर काही बँका शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणार असतील तर नाईलाजाने त्यांच्या विरुद्ध FIR करावं लागेल। हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। पेरणीच्या वेळेला ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही ताबडतोब त्या बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। असं शहाणपण त्यांनी विमा कंपन्यांच्या बाबतीत पण दाखवलं पाहिजे। विमा कंपन्यांनी अजूनपर्यंत पैसे दिले नाहीत। सरकारने विमा कंपन्यांना पैसे पूर्ण दिलेले आहेत, मग विमा कंपन्या का पैसे देत नाही? म्हणून या विमा कंपन्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्या सगळ्या डायरेक्टर लोकांना अटक झाली पाहिजे।